नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज कॉलेज रिव्ह्यूमध्ये आपण कॉलेज घेतलेलं आहे. बरेच जणांचं हे ड्रीम कॉलेज सुद्धा असतं. एम-आय-टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. पुणे महाराष्ट्रातलं हे कॉलेज आहे. त्या कॉलेजच्या रिव्ह्यूमध्ये आपण त्या कॉलेजमध्ये सीट्स किती अवेलेबल आहेत, सीईटीचा कट ऑफ, जेईची क्लोजिंग रँक, फी स्ट्रक्चर आणि प्लेसमेंटबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बोलणार आहोत. तर सर्वात पहिले या कॉलेजचं लोकेशन बघूया. कोथरूडमध्ये हे कॉलेज आहे आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. आणि नॅकने ए असा या कॉलेजला ग्रेड दिलेला आहे. 1983 पासून हे कॉलेज अस्तित्वात आहे आणि पुण्यातील खूप फेमस कॉलेजपैकी हे कॉलेज आहे. तर कॉलेज सीट्स प्रत्येक ब्रांचसाठी किती अवेलेबल आहेत? तर कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 300, सी-एस-ई, ए-आय एंड एम-एल, डाटा सायन्ससाठी 180, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीसाठी 120, इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 180, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 60, मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 120, सिव्हिल इंजिनिअरिंगसाठी 60, रोबोटिक्स अँड ऑटोमेशनसाठी 60, बायो इंजिनिअरिंगसाठी 60, पेट्रोलियम इंजिनिअरिंगसाठी 60 अशा सीट्स या कॉलेजने अवेलेबल केलेल्या आहेत. तर सी-ई-टीचा 2024चा कट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 96.50 राउंड 1चा, 95.90 राउंड 2चा आणि 95.30 राउंड 3चा. सी-एस-ई, ए-आय एंड एम-एल, डाटा सायन्ससाठी 95.80 राउंड 1चा, 95.30 राउंड 2चा, तर 54.70 राउंड 3चा. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी राउंड 1 साठी 94.90, 94.30 राउंड 2 साठी, तर 93.80 राउंड 3 साठी. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 93.20 राउंड 1 चा कट ऑफ, 92.60 राउंड 2 चा, तर 92 हा राउंड 3 चा कट ऑफ लागलेला आहे. तसंच इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 91.50 राउंड 1 साठी, 88 राउंड 2 साठी आणि 87 राउंड 3 साठी असा कट ऑफ या कॉलेजचा लागलेला आहे. तर मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, बायो इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम इंजिनिअरिंग या उरलेल्या ब्रँचसाठी या प्रत्येक रोमध्ये त्या कॉलेजचा राउंड 1, 2 आणि 3 चा कट ऑफ दिलेला आहे. तो तुम्ही बघू शकता. तर आता आपण जेईची क्लोजिंग रँक बघूया 2024 ची. कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंगसाठी 85,000 ते 90,000 आणि सी-एस-ई म्हणजे ए-आय-एम-एल आणि ए-आय-डी-एस, डाटा सायन्स म्हणजे ए-आय-डी-एस. तर या ब्रांचेससाठी 95,000 ते 1,05,000. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी 1,10,000 ते 1,20,000. इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंगसाठी 1,30,000 ते 1,40,000. इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी 1,60,000 ते 1,70,000. मेकॅनिकल इंजिनिअरिंगसाठी 1,70,000 ते 1,80,000. तसंच सिव्हिल इंजिनिअरिंग, रोबोटिक्स अँड ऑटोमेशन, बायो इंजिनिअरिंग आणि पेट्रोलियम इंजिनिअरिंगसाठी लास्ट इयरचा जेईची क्लोजिंग रँक ही होती. ते तुम्ही बघू शकता. तर फी स्ट्रक्चरबद्दल बोलायचं म्हटलं तर बी-टेकसाठी 3.10 ते 3.50 लाख अशी बी-टेकसाठी फीज या कॉलेजमध्ये आहे. तर प्लेसमेंटबद्दल बोलायचं म्हटलं तर 85% या कॉलेजची प्लेसमेंट आहे. हायेस्ट पॅकेज 44.14 लाख पर एनम आहे. आणि 6.5 टू 7.2 लाख पर एनम हे ॲव्हरेज पॅकेज आहे. Google, Microsoft, Infosys, Accenture, IBM, TCS, Deloitte, के-पी-आय-टी, Cognizant, Amazon, Siemens, Barclays, एच-एस-बी-सी अशा विविध प्रकारच्या केमिकल, कोर किंवा आय-टी अशा विविध प्रकारच्या कंपनीज या कॉलेजमध्ये व्हिजिट करतात. आणि कॉलेज त्याचं खूप छान कॉलेज आहे. कॉलेजचा कॅम्पस सुद्धा खूप मस्त आहे. ज्या कोणत्या मुलांना या रेंजमध्ये पर्सेंटाइल पडले असतील, त्यांनी नक्कीच या कॉलेजचा विचार करावा. धन्यवाद.